पटनामध्ये मंगळवारी रात्री एका टोळक्यानं एका ठिकाणी हल्ला केला. पण तो हल्ला कोणाच्या घरावर नाही, कोणाच्या राजकीय कार्यालयावर नाही, तर त्या माणसावर ज्याने हजारो गरीब विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीचं स्वप्न दाखवलं, ज्याने कमी फीसमध्ये शिकवलं, ज्याच्या व्हिडिओपासून देशभरातून लाखो मुले अभ्यास करतात, त्याच खान सराच्या कोचिंग इन्स्टिट्यूटवर मंगळवारी रात्री हल्ला झाला. सुरक्षा रक्षकाचं डोकं फुटलं, पोस्टर्स फाडली गेली, दगडफेक झाली आणि काहींच्या मते त्या रात्री गोळ्याही झाडल्या गेल्या. नेमकं काय घडलं पटनात त्या रात्री सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. खान सर म्हणजे फैजल खान. पटनातल्या मुसल्लापूर हट परिसरात ज्यांची खान ग्लोबल स्टडीजची कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खान सराचं नाव म्हणजे एक आधार आहे. युट्यूबवर कोट्यावधी सबस्क्रायबर्स, मुलांना समजेल अशी बोलण्याची शैली आणि अगदी कमी फीस मध्ये दर्जेदार शिक्षण यामुळे तरुणांमध्ये फेमस आहे. घटनेच्या काही दिवस आधी बिहार पोलीस भरतीचा निकाल जाहीर झाला होता. त्यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूट मधून अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला होता. वातावरण आनंदाचं होतं. पण मंगळवार 2 जूनच्या रात्री साधारण 11 वाजले होते. कोचिंग सेंटर मधला दिवसभराचा सत्कार कार्यक्रम नुकताच संपला होता. विद्यार्थी, शिक्षक सगळेजण थकलेले होते. त्याच वेळी 15 ते 20 तरुणांचा एक घोळका क्लासच्या दिशेने चालून आला. त्या घोळक्यातून बहुतेक लोकांनी त्यांचे चेहरे बांधलेले होते. ते थेट कोचिंग सेंटरवर आले. त्यांनी क्लासवर दगड आणि विटा फेकायला सुरुवात केली. कोचिंग सेंटरच्या बाहेर लावलेली खान सरांचे पोस्टर्स ओरबाडून काढले गेले. त्यानंतर हे लोक सुरक्षा रक्षकाकडे वळले. चुनचुन नावाच्या एका वयोवृद्ध सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्याला आधी बाहेर ओढून नेलं आणि मग त्याच्यावर हल्ला केला. जड वस्तूंनी केलेल्या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला तातडीने पटना मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सगळं स्पष्ट दिसत होतं. पांढरा शर्ट घातलेला एक माणूस त्या रक्षकाला बाहेर नेतो. मग इतर जण येतात आणि त्याच्यावर तुटून पडतात. चेहरा झाकलेले हे हल्लेखोर नक्की कोण होते आणि हा प्रश्न त्या रात्री सगळ्यांच्या मनात होता. घटनेची माहिती मिळताच खान सर रात्री 11:30 वाजता तातडीने कोचिंग सेंटरवर पोहोचले. परिस्थिती पाहून ते अस्वस्थ झाले. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की हल्लेखोरांनी 2 दिवसाच्या आत हे सेंटर बॉम्बने उडून देण्याची धमकीही दिली. त्यांनी सुरुवातीला दावा केला होता की हल्ल्यादरम्यान 8 ते 10 गोळ्या झाडल्या गेल्या, पण नंतर या दाव्यांवर ठाम राहिले नाही. पोलिसांनी सांगितलं की FIR मध्ये गोळीबाराचा उल्लेख नाही आणि सीसीटीव्ही तपासणीतही गोळीबाराचे पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे गोळीबार झाला की नाही हे स्पष्टपणे सांगता येत नाही. या प्रकरणातली सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे खान सरांनी त्यांच्या शेजारीच असलेल्या ज्ञानबिंदू कोचिंग इन्स्टिट्यूटचे संचालक रोशन आनंद थेट यांचं नाव घेतलं. त्यांनी हा हल्ला घडवला असा आरोप त्यांनी केला. या सगळ्या प्रकरणाचा वाद एका पोस्टरवरून सुरू झाला. खान सराच्या विद्यार्थ्यांच्या सत्काराशी संबंधित एक पोस्टर ज्ञानबिंदू कोचिंगच्या बोर्डवर लावण्यात आलं होतं. त्यावरून वातावरण चिघळलं. खान सरांनी थेट आरोप केला की आम्ही कमी फीस मध्ये शिकवतो, आमचे विद्यार्थी परीक्षेत पास होतात, पण काही कोचिंग संस्थांना हे बघवत नाही. हा हल्ला त्याच द्वेषातून झाला आहे. पोलिसांनी FIRच्या आधारे तातडीने कारवाई केली आणि रोशन आनंद तसेच त्यांचे 2 सहकारी अभिषेक व गौरव यांना ताब्यात घेतलं. तिघांनाही न्यायालयात हजर केलं गेलं आणि न्यायालयातील कोठडी सुनावण्यात आली. तपासात निष्पन्न झालं की हल्ला ज्ञानबिंदू कोचिंगशी संबंधित असलेल्या 15 ते 20 लोकांनी केला होता. पण न्यायालयातून बाहेर येताना रोशन आनंद यांनी पत्रकारांशी बोलताना एक दावा केला. ते म्हणाले की हा सगळा खान सरांनी रचलेला कट आहे. मला खोट्या गुन्ह्यात अडकण्यासाठी आणि ज्ञानबिंदू कोचिंगला बंद पाडण्यासाठी हे षडयंत्र रचलं गेले. गोळीबार झालाच नव्हता, पण आमच्यावर आरोप केले गेले असंही ते म्हणाले. बुधवार उजळला आणि पटनातलं वातावरण अजूनच तापलं. खान सरांचे हजारो विद्यार्थी थेट रस्त्यावर उतरले. त्यांनी कोचिंग सेंटर बाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत खान सरांना सरकारी सुरक्षा दिली जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, ही त्यांची ठाम भूमिका होती. पोलिसांनी समजवण्याचा प्रयत्न केला. खान सर स्वतः त्यांच्याशी बोलले, आंदोलन थांबवण्याची विनंती केली, पण विद्यार्थी ऐकणार. शेवटी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. कोचिंग सेंटर बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की उर्वरित आरोपींना लवकरच अटक केली जाईल. पटना वरिष्ठ पोलीस अधीक्षक के शर्मा यांनी सांगितलं की हा मारहाण आणि तोडफोडीचा गुन्हा आहे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू आहे. या सगळ्या घटनाक्रमांकामुळे बिहार सरकार खडबडून जागं झालं. शिक्षण मंत्री मिथिलेश कुमार तिवारी यांनी जाहीर केलं की पुढच्या 3 महिन्यात राज्यासाठी नवे कोचिंग धोरण तयार केले जाईल. सर्व कोचिंग संस्थांना एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट बंधनकारक केलं जाईल. खान सर जे गरीब घरातल्या
मुलांना स्वस्त दरात शिकवतात, ज्यांच्यामुळे हजारो जण पोलीस, शिक्षक, अधिकारी होतात, त्याच माणसावर रात्री हल्ला झाला. सुरक्षा रक्षकाचं डोकं फुटलं, बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आणि दुसऱ्या दिवशी दोषी लोक म्हणतात की सगळं आम्ही केलेलं नाही. प्रश्न साधा आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात स्पर्धा असणं ठीक आहे, पण ती स्पर्धा जेव्हा दगडापर्यंत आणि धमक्यांपर्यंत घेऊन थांबते तेव्हा तुम्हाला काय वाटतं? त्या विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित राहतं का? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.